या आदित्य भाऊ आहे ना? काही सर्व विद्यार्थ्यांची जी फसवणूक झाली आहे सर, त्यासाठी सर्व इथं आज बसलेले आहेत, जेणेकरून आमचे जे विद्यार्थ्यांकडून प्रत्येक विद्यार्थ्यांकडून 1 लाख रुपये घेतले होते आणि विद्यार्थिनींकडून 50,000 घेतले होते. ते पैसे आम्हाला जे दिले होते या प्राचार्यांकडे, तर आम्हाला ते सर्व पैसे आम्हाला रिटर्न पाहिजे, कारण की ते पैसे स्कॉलरशिप पूर्ण घेते. आम्हाला जे ST कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना 100% स्कॉलरशिप मिळते. मग ते पैसे का घेतले सर? मग ते आमचे पैसे विद्यार्थ्यांना सर्व रिटर्न पाहिजे सर. सर्वांनी दिले आहेत ना पैसे? सर आत्तापर्यंत दुसरा टॉपिक म्हणजे आत्तापर्यंत विद्यार्थ्यांचे 3 वर्ष झाले. आत्तापर्यंत विद्यार्थ्यांचे म्हणजे फर्स्ट इयर सेकंड इयर आत्तापर्यंत लॅब असूनही म्हणजे एकही प्रॅक्टिकल किंवा प्रोसिजर एकही होत नाही आत्तापर्यंत. आणि सर जे विद्यार्थी आहेत, आम्ही जे येवल्याचे विद्यार्थी आहेत, त्यांचं विद्यार्थ्यांमध्ये पूर्ण भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तर सर आम्हाला एक्झाम सेंटर हे नंदुरबारमध्येच पाहिजे. जे फर्स्ट इयरचे विद्यार्थीही आहेत येवल्याचे आणि थर्ड इयरचे विद्यार्थी आहेत, तर सर्व विद्यार्थ्यांचं आम्हाला सर, आत्ता आमची एक्झाम आहे 13 तारखेला, तर सर आम्हाला एक्झाम सेंटर इथंच पाहिजे नंदुरबारमध्ये. जोपर्यंत विद्यार्थ्यांना योग्य तो निर्णय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून कोणीच हलणार नाही. आमच्या निर्णयावरती ठाम आहेत ना? बोला बोल. विद्यार्थ्यांचे जे मागण्या त्याला प्रतिनिधी आहे, तर ते मागण्या पूर्ण आमचं झाल्या मत पाहिजे. आपलं तेवढं यांचं स्टँडवर आहे. विद्यार्थी म्हणतील तसं आमचं मत राहील, तर आमचा याच्यात काही रोल नाही. बरोबर. सर, आम्ही आमची ॲज specific फक्त मागणी बॅकअप राहील म्हणून सर किंवा एक त्याच्यामध्ये. डाल म्हणून आहात. जे विद्यार्थ्यांच्या मागण्या असतील ते पूर्ण झाले सर, आमचा रोल संपतो. सर पण एक मागणी आमची राहील, जे समाज म्हणून जो कुणाल फटकळ आहे त्यांनी जो जातीवाचक बोललाय विद्यार्थ्यांना की तुमची ऐपत नाही तर इथे ऍडमिशन नाही घ्यायचं, तर तुम्ही त्याच्यावर तुमच्या पद्धतीने त्यांच्यावर गुन्हा दाखल गुन्हा करा. दाखल करा. कारण अशा पद्धतीने हा सर आणि जे सर 70-80% इथं भ्रष्टाचार झालेला आहे, समजा आपण जे काय कोणी असेल दोषी, त्याच्या जेवढे असेल त्यांच्या तुमच्या मॅनेजमेंटच्या वतीने किंवा कोण असेल जो कोणी असेल त्याच्यावर तुम्ही ते सर गुन्हा दाखल करा, ही आमची मागणी आहे साहेब. ॲज अ समाज म्हणून आम्हाला काय वाटतं, नंदुरबार जिल्हा हा संपूर्ण आदिवासी 70-80% आदिवासी लोकांचा जिल्हा आहे, आणि त्याच्यात जर कधी आदिवासींवर असं बोलत असाल तर एकदम चुकीचं आहे. हे तुमच्यावर सर रिक्वेस्ट करतो आम्ही, तुमच्या पद्धतीने तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. कारण सर कुणाल फटकाणे हे शब्द वापरायला नाही पाहिजे होते. आणि समाज म्हणून एक आम्हाला पण आनंद वाटत होता का हे कॉलेज आलेलं आहे, आदिवासी समाजासाठी व जिल्ह्यासाठी खूप चांगली भूमिका आहे असं करून. पण कुणाल फटकाणे जे शब्द वापरले, विद्यार्थ्यांचं मन दुखवलं, समाजाचं मन दुखवलं, चुकीचं आहे. आणि विद्यार्थ्यांचं जे स्टँड आहे, विद्यार्थ्यांची जी समस्या आहे, ते तुमच्याच कॉलेजचे विद्यार्थी आहे सर. हो, तुमच्याच पोरं आहेत, तुम्ही त्यांचे वडील आहेत. आम्ही फक्त बाहेरच्या पाळल्यासारखं उभे. फक्त तुमच्या डिपार्टमेंट्सने कळवलं नाही काही गोष्टी. प्रिन्सिपालकडून अशी धमकी दिली जाते, बघा सर, अशा धमकी दिल्या जातात. त्यांचं मेसेज चेतावणी विद्यार्थ्यांना पण चेतावणी नाही देऊ शकत. विद्यार्थी आहे आपण पैसे जर बाबा तुम्ही पैसे वसुली भरले थोडी नाही करतोय सर, तर आपण तुम्ही वसुली नाही कॉलेजला करतोय बसू ना शकत नाही किंवा विद्यार्थ्यांकडनं. एक्झाम देऊ शकत नाही. अशा आता पद्धतीने वेगळं जर कधी माफिया धमकी कोणी असते. माफिया येतोय आणि वसुली करतोय आपल्यावर चेतावणी, इस तारीख को आपको इतना देना होगा नहीं तो हम ये कर देंगे. तो चेतावणी चॅलेंज असतं ना सर. पोरांना आपण चॅलेंज करणं हे खूप कठीण आहे. मला बी चष्मा लागला. बघून घ्या ती चेतावणी काय सरांकडनं. ग्रुपवरती आहे ना अशा पद्धतीची PDF दिली जाते, बरोबर. ती म्हणजे विद्यार्थ्यांना जे आहे डोनेशनची PDF चेतावणी आणि याच्यामध्ये हा विषय सगळा डोनेशनची PDF आहे, सेम PDF झेरॉक्स केलेली जी आपल्या मेन ग्रुपला आलेली थर्ड इयरच्या 23-24 डोनेशन फी फॉर थर्ड इयर. याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना कळण्यात येते की उर्वरित फी उद्या संपूर्ण उर्वरित फी भरणे अनिवार्य आहे, नाहीतर होणाऱ्या नुकसानाचे तुम्ही स्वतः जबाबदार राहणार. काळजी घ्यावी. प्लीज टेक इट सिरियसली एव्हरीवन प्लीज. हे आपल्या ऑफिशियल ग्रुपला आलेल्या डोनेशनचा हे विषय. अजून एक ती रिसिप्ट आहे. रिसिप्ट कोणाकडे आहे? कोणत्या? ती दुसरी मेन की विद्यार्थ्यांकडनं 1 लाख रुपये घेतली होती.
ती रिसिप्ट हां ह्याच्यातच आहे का? हो प्रवीणची ती रिसिप्ट कुठे ह्याच्यात आहे का? ह्याच्यात आहे का? त्याच्यात ठीक आहे. कोणती गोष्ट सांगा. जी A95,000ची आहे आणि एक 90,000ची आहे ती. हे बघा डाऊन साईड क्लिअर आहे. ती 25,000ची. 25 ही बी दाखव ना. हो म्हणजे 50 एज्युकेशन सेमिनार आहे नंतर ऍक्टिव्हिटीज. हो आताची जस्ट हो लेटेस्ट हो पण ही 75,000 डोनेशन म्हणून दाखवलं घेतलेली आहे. दोन्ही त्याच्यावर चर्चा करू मी माहिती घेतली मला दाखव. अजून ती दुसरी रिसिप्ट कुठे आहे? ही हे बघा हे बघा सर ही रिसिप्ट आहे. मिळते सर. पण खाडाखोड केलेली हा खाडाखोड केलेली खाडाखोड केलेली आपली यांच्याकडनं आहे कॉलेजकडनं कॉलेजकडनं आहे सर. ही रिसिप्ट पोरांना दिली नव्हती. हे नंतर लिहिलेलं आहे सगळं. नाही सर त्यांनी दिलेलं त्यांनी लिहिलेलं हा कोणी ते लिहिलं असं पण नंतर लिहिलेलं आहे असं. ते ओरिजिनल आहे आपल्याकडे. ओरिजिनल आहे. ओरिजिनल आहेत का? कॉलेजमध्ये जमा कॉलेजमध्ये जमा करून घेतले होते. हा ते दिसून जाईल त्याच्यावर ओरिजिनल झेरॉक्स काढले. हे इथं खोडलेलं इथं सर खोडलेलं ते आता ओरिजिनलवर तिकडे दिसून जाईल कारण त्यांच्याकडे कॉलेजवाल्यांकडे असतील. बरोबर. आणि सर तुम्ही रात्री चर्चेला बोलवलं होतं आम्हाला काल. तर कसं होतं सर ते विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण होतं बरोबर. आता जो प्रश्न झाला त्याच्यामध्ये मागे आपले एक शिक्षक होते त्यांनी एक विद्यार्थिनीला कॉल केला रात्री. ही या विद्यार्थी ही बघा ही आपली विद्यार्थिनी. किती वाजता गेला बेटा तुला? 7:30-8 वाजेला आलो. दाखवतो जरा किती वाजता. किती वाजता कॉल केला त्याला? अजून तो शेवटचा कॉल पण किती वाजता होता तेही दाखवून नाही. ओके सरांची म्हणजे हे डायरेक्ट विद्यार्थ्यांना धमकी देतात आणि त्याने सर शुभम दराडे यांचं नाव घेतलंय Last की यांनी call कॉल केव्हा? करायला लावला. 7:36 ला. आणि हा 7:30 वाजता. हा आणि एक हा 9 वाजता नाही नाही कुठे? ठीक आहे 7:30 वाजता. हो. 7 वाजता चौकशी करतो. हो आणि त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की शुभम दराडे आहेत त्यांनी आम्हाला कॉल करायला लावला होता त्याच्यात काय कॉल करा की विद्यार्थ्यांना कॉल करा त्यांच्या घरी जा आणि काय पैसे घेऊन देऊन होत असेल ते मॅनेज करून टाका. हे शिक्षकांनी स्टेटमेंट दिलं. सर आपल्याकडे लोकेश सरांनी स्पष्ट आहे. चौकशी करतो. या गोष्टीचा पुरावा सुद्धा येतं. त्यांनी म्हणजे डायरेक्ट स्टेटमेंट दिलं आपल्याला. एक तर ते एवढं स्टेटमेंट देत असेल तर ते खोटं तर नाही बोलणार चौकशी किंवा म्हणजे हेही खोटं असू शकतं की तेही खोटं असतं. आपल्याला त्याच्यावर निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. तुम्हाला भीती पाहिजे तुम्हाला भीती पाहिजे तुम्हाला भीती पाहिजे. चालत नाही. व्हिडिओ आहे का तुमच्याकडे? व्हिडिओ दाखवतो. डाटा इश्यू एवढे सारे प्रॉब्लेम होते सर. आम्ही मॅनेजमेंटकडेही गेलो होतो शुभम सरांकडेही गेलो पण कोणतेच प्रॉब्लेम सॉल्व्ह केले नाही आतापर्यंत. कोण मॅनेजमेंट कोण नाव तुम्ही आता पहिले नाव वेगळं बोलले आता नाव वेगळं बोलणार कारवाई तुमच्यावर होणे त्याचं काही नाही. तुम्ही सांगा आता आम्हाला नाव पाहिजे. बघा तुमचा बी टाइम वेस्ट होतोय आमची बी टाइम वेस्ट होतोय. जे काय असेल आम्हाला नाव पाहिजे. तुझ्या तब्येतीलाच तो घाबरायला पाहिजे का तो बोलता येईना त्याला. घाबरायची भीती नाही. आम्ही बी विद्यार्थी सध्या आम्हाला काय घाबरणार. हे बघ ना, शिक्षक त्यांना फोन करताना भीतीने वाटले ना आम्ही असताना कसं काय वाटणार आहे. हे बघा सर जो चुकणार तो घाबरणार. चला आपण चर्चा करूया चर्चा पण ह्या व्हिडिओमध्ये बोलले ते खरं आहे. आपण चर्चा करूया. सर इकडे चर्चा करून घ्या ना सर. हा इथंच चर्चा इथंच करतो. मला सगळं आता तुम्ही दिलेलं याची चौकशी करायला लागेल ना मला. सर तुम्हाला काहीच माहिती नव्हतं कॉलेजमध्ये काय चालू आहे. अजिबात माहिती नाही. तुमचा जो अर्ज सर आला तुम्ही कॉलेज चालवताय तुमचा कॉलेज आहे. जर तुम्हालाच काहीच माहित नसेल इकडे काही घटना होत असेल तर पोरांची समस्या समस्या जर तुमच्याकडे पोहोचत असेल तर याच्या पहिले पण खूप तक्रारी तुमच्यापर्यंत पोहोचत. शुभम सरांकडे कितीदा गेलो पण याचा मग आढावा कोण घेईल. आता मी तर घेतो ना. मला तुम्ही वेळ द्या मी सर चर्चा करतो. दादा आहे ना दर मंगळवारी येतात फॉलोबॅक घेतात. आम्ही त्यांच्याशी चर्चा पण केली होती. आमच्या प्रॉब्लेम पण सांगितले होते पण सॉल्व्ह नाही झाले. दादा दर मंगळवारी येतात हे कॉलेज. बघा सर अजून एक मुद्दा याच्यात असं होता की मागे हे आपण विद्यार्थ्यांना आपण समजा एखाद्याने फी लेट भरली तर विद्यार्थ्यांना आपले जे शिक्षक आहे किंवा मॅनेजमेंट आहे ते डायरेक्ट धमकी देतात की तुम्ही जर समजा पैसे त्या तारखेपर्यंत नाही भरले तर तुमची लेट फी 50 रुपये प्रतिदिन घेण्यात येईल. 500. इथं हे 50 लिहिलं आहे आणि बाकीच्यांना 500 सांगितलेलं आहे. आणि ते एक PDF होते त्याच्यामध्ये याच्यात होतं ना 500 रुपये लेट फी करून जॉईन करून द्या. जी मेंटेनन्स फी ती बी झेरॉक्स करून द्या. त्याच्यातच आहे का? मेंटेनन्स फी जर भरली नाही तर प्रत्येकी विद्यार्थ्यांकडून पर डेचे 500 रुपये फाईन हे घेतात. बघा हे बघा सर हे 500 रुपये ही आपली जिथली फी आहे तो डोनेशनचं आहे ना. त्याच्यात आहे. कुलकर्णी सरांनी दिलेले. हे याच्यात नाही आहे टोटल फीस. हे बघा 500 लेट फी म्हणून हे बघा कोणाची किती
हे विद्यार्थ्यांचे 15,000 बाकी त्याच्यावर 500 जॉईन करून दिले, कोणाचे 35,000 बाकी त्याच्यावर 500 जॉईन करून दिले. म्हणजे डायरेक्ट इथं शिक्षक डायरेक्ट विद्यार्थ्यांना धमकी देतात डायरेक्ट. हो. म्हणजे आपण हे विद्याचं माहेर घर आहे की मग एखादं दादागिरीचं घर आहे सर. दुसरं काहीच नाही. आमची एवढीच मागणी सर की जे विद्यार्थ्यांवर जो अन्याय झाला तेवढा तुमच्या माध्यमातून सगळा तुम्ही सॉल्व्ह तुमचा करून द्या. अन्याय जो झाला आहे सगळे सविस्तर चौकशी करून बरोबर. तुमच्या विद्यार्थ्यांचा सगळा अन्याय दूर करून. बरोबर किती सर. दिवस लागेल सर? आता मला तर तुमच्या अर्जानुसार त्या मॅडमला सस्पेंड सर, केलंय, कसं आहे आज सर? निवेदन दिलंय. आता विद्यार्थ्यांचे एक्झाम आहे. एक्झाम आहे सर. विद्यार्थ्यांचे एक्झामला पुढं काढवलं जाणार नाही, पुढं त्रास होणार नाही. एक्झामला जे काही तुम्हाला एक्झाम पुढं यांची येवल्याला होणार आहे, ते येवल्याला न घेता आम्ही नंदुरबारला घेऊ. आणि या मुलांचं असं म्हणणं आहे, जर तुम्ही येवल्याला घेत असतील आम्ही फेल झालो तरी चालेल, पण आम्ही तिथं जाणार नाही यांचं ठाम आहे. मग त्या हिशोबाने जर एक्झाम सेंटर तुम्ही नंदुरबारला करत असाल तर हे एक्झाम देते. असंही वर्ष वाया गेलेलं आहे त्यांचं. सर तुम्ही करू शकतात ते इथे एक्झाम सेंटर करू शकतात. तुमच्याकडे एवढी ऑथॉरिटी आहे. आम्ही चांगल्या पदावर बसलेले लोक आहेत. विभागीय आमदार आहे सर, तुम्ही शिक्षक आमदार आहे सर. येवल्यालाच एक्झाम दिली, तुमचं हॉल तिकीट येवल्याचं आहे, तुमच्या रिझल्टवर येवल्याचं नाव हे सर ऍडमिशन त्यांचं नंदुरबार झालंय. ऍडमिशन फसवणूक आयडेंटिटी आहेत आमच्याकडे. बघा ना, संतोष माझ्याला फर्स्ट इयरला इथे ऍडमिशन नाही, हे काय आम्ही खोटं बोल, हे बघा एक्झाम देताना हे आणि सर, परस्पर विद्यार्थ्यांचे हे बघा ऍडमिशन ना, बदलण्यात आम्ही खोटं बोल, हे आपण बघा. चौकशी करू या सगळ्या गोष्टीची. आपण सर मला वेळ द्या, ही चौकशी करून मी तुम्हाला सांगतो त्याची सगळं. सर आमच्याकडे वेळ आहे आता. पोरांकडे वेळ नाही, अभ्यास सर आम्ही मध्ये राहतील ते अभ्यास करण्यासाठी तुम्हाला पूर्ण स्टॉप उपलब्ध करून देतोय, तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नाही सर, आता आमच्याकडे टाइम मग एवढे 4-5 कॉलेज आहेत सर आणि स्टाफ 3च आहेत. कसा विषय चालेल सर? पूर्ण सगळी जबाबदारी मी आता स्वीकारतोय, सगळं तुमचं काम करून देतो, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. हो. सर, मग सर प्रश्न आमचं असं पण आहे थोडासा वेळ ना द्यायला. की समजून घ्या तुम्ही कारवाई करता करता यांचं पासआउट निघून जातील, घरू बसून जातील, त्याच्यावर काही होणार नाही. तर म्हणजे होणार नाही, काहीच होणार नाही, काहीच होणार नाही. सकाळी आल्याला या सर्वांच्या पोरामध्ये भीती आहे. मी तुला भीती निर्माण झालेली आहे. पोर्शन जो अपुरा असेल तो आपण गेस्ट सर मला असं नव्हतं बोललं तुम्ही. मी तुला म्हटलं ना, बोलू नाही आपण. नाही 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 बोलले सर. एक काम करा, थोडं साईडला होऊन जा. विद्यार्थ्यांना सर काय म्हणतात. तरी सर म्हणजे एक नाही का आम्हाला नर्सिंगचे स्टुडंट असून फार्मसी हो, आम्हाला तशी लेखी असं का? सगळ्या तक्रारी मला प्राप्त झालेल्या आहेत. ज्या ज्या योग्य असतील त्याचा 100% विचार होईल. ज्या ज्या संबंधित लोकांनी ज्याच्या चुका केल्या असतील त्यांच्यावर 100% संस्था कारवाई करा. चुकीचं काम जर झालं असेल तर एका यालाही माफ केलं जाणार नाही. आणि सातत्याने संस्था ही विद्यार्थ्यांचं हित जोपासणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही कोणत्या प्रकारचं टेन्शन घेऊन ही विनंती करण्यासाठी मी आलो. सर ते डोनेशनचं पण सांगून त्यांच्याकडून जे अतिरिक्त घेतलं गेलं त्या संदर्भात मी चौकशी करतो, त्याचं उत्तर द्यावेच तुम्हाला. तर परतफेड होतील का ते? सर आम्हाला ज्या ज्याकडे जर रिसर पावत्या ज्यांच्याकडे असेल ते इलिगल फी असेल ती तुम्हाला परत दिल्या जाईल. सर असं काही प्रश्न आम्हाला पावत्या दिल्या नाही. हे मला नाही सांगता नाही येत. मला चौकशी करायला लागेल. तर विद्यार्थ्यांकडे पावत्या दिलेल्या नाही मला ती आहेत. चौकशी आणि त्यांच्याकडे जे काही विद्यार्थ्यांनी कॅश भरलेले आहे, बरोबर. मला त्याची चौकशी करू द्या. हे बघा, तर मग चौकशीला किती दिवस लागतात? तुमच्या गोष्टीचं उत्तर एकच मला देता येईल. 500 रुपये आमच्या शिक्षकांनी घेतले, त्याची तक्रार इमिजिएट केली तुम्ही, केली का नाही? 2600 रुपये ऐका, मला बोलतो तुम्ही बोला, मी गप्प. नाही तुम्ही बोला सर, तुमचं बोलणं ऐकून आम्ही बोलतो आम्ही आमचं काही विषय. एकदा तुमचं होतं मग मी उत्तर देतो सगळ्या. पहिले तुम्ही बोलून घ्या, मग मी आम्ही सगळ्यांचं आता सगळं नाही, आता संध्याकाळपर्यंत आपलं तेच चालू आहे, प्रश्न उत्तर काय बोलायचं ते सगळं आता बोलून घ्या. सगळ्याचं मी उत्तर देतो, मीटिंग संपवतो, बोलून घ्या. बरं काय होतं ते मिसकम्युनिकेशन होतं. बोला, तुम्ही बोलून घ्या. तुम्ही एक प्रश्न द्यायचं, त्याचं उत्तर परत मला द्या. ते काय बोलायचं कधी सगळं बोला, मी शांतपणे तुमचं ऐकतो. बोला. सर जेही विद्यार्थ्यांकडून जी डोनेशन घेतलेली आहे ते सर्वांना किती टायमामध्ये रिटर्न भेटेल त्याचं आम्हाला लेखी स्वरूपात पाहिजे, जेणेकरून आम्ही त्याच गोष्टी नाही सांगू शकत सर. कारण की आमचं एक्झाम ही तोंडावरती आहे. सर्व गोष्टी सर आम्ही इन्क्रेडिट प्रशासनाला आम्ही 10 दिवसांची मुदत दिली होती. त्या मुदतीमध्ये आम्हाला अजून काहीच आश्वासन भेटलं नाही आहे. मग आम्ही काय करायचं सर? आम्ही त्याच गोष्टी तर नाही घेऊन बसणार ना सर. कारण की आमच्यावरती जो अत्याचार झाला आहे त्याच्यासाठी आम्ही पुढे आलेलो आहे, दुसरं काहीच नाही. आलोय ना, आपल्यासोबत अत्याचार झालाय ना आपल्यासोबत, शैक्षणिक नुकसान झालंय की नाही बघा सर. सर तारीख द्या यांना, कधी आपण त्यांची मागणी पूर्ण करतोय. सर बीएससी वाल्यांचा असा प्रॉब्लेम आहे, मागे सर सर अजून नवीन विषय आहे विद्यार्थ्याचा. आमचं जे ॲडमिशन होतं ना
ते फ्रीमध्ये होतं बरोबर. आणि जे काही डोनेशन फी असते ते शिष्यवृत्ती थ्रू कॉलेजला फेड होते. परंतु आमच्याकडनं ना 17,000 डोनेशन अशी फी घेतली गेलेली. त्याच्यातनं 10,000 आणि 2,000 2 DD कॉलेजच्या नावावर भरली आणि 5,000 होते ते आणि कॅच भरले आम्ही आणि त्याची रिसिप्ट नाही दिली. आणि DD जी भरली होती त्याचं हे आहे कॉलेजच्या नावावर. आणि ती कशासाठी घेतली अटॅच केलं ना त्याच्यात? त्याच्यात नाही अटॅच केलं. ती कशासाठी घेतली? आमचं ॲडमिशन फ्रीमध्ये असतं आणि जे काही फी असते डोनेशनची फी ती शिष्यवृत्ती थ्रू कॉलेजला मिळते. मग ती फी कशासाठी घेतली? 17,000 टोटल. आणि जी 5,000 वरून घेतली DDच्या थ्रूने भरले ते त्याची रिसिप्ट दिलीच नाही आम्हाला बरोबर. आणि दुसरा मुद्दा असा आहे, आतापर्यंत फर्स्ट इयर क्लिअर झाला आमच्या. आम्ही हॉस्पिटल बघितलं नाही, काय नाही. आणि आम्ही कोणत्या माध्यमाने हेल्थ नर्सिंगमध्ये आणि असं पब्लिक सेवा करायची. आणि आतापर्यंत आम्हाला क्लिनिकल पोस्टिंग भेटली नाही. आणि क्लिनिकल पोस्टिंगसाठी आमच्याकडनं 5,500 रुपये घेतले बरोबर. त्या 5,500मधनं आम्हाला काय भेटलं? फक्त कपडे भेटले आणि बाकी स्टेटोस्कोप भेटलं. त्याच्यातनं बाकी इन्स्ट्रुमेंट आम्हाला आतापर्यंत भेटलंच नाही. आता आमचं फर्स्ट इयर कंप्लीट होऊन येत चाललं आहे. आतापर्यंत आम्हाला क्लिनिकल इन्स्ट्रुमेंटच नाही भेटले. इन्स्ट्रुमेंट नाही तर भेटले तर नाही भेटले, अजून पोस्टिंग पण नाही झाली. तर मग ह्यासाठी काही आणि सर आम्ही हे थर्ड इयरचे आणि बाकी एक मुद्दा आहे. थेरी एक लेक्चर तर कम्प्लीट होता, परंतु जे काही प्रोसिजर हे असतं प्रॅक्टिकल ते तर आजपर्यंत कोणता टॉपिक आहे ते सुद्धा पोरांना माहीत नाही. आणि कोणते टीचर आहे ते प्रोसिजरचे शिकवणारे तेच माहीत नाही. येतच नाही तर नर्सिंग फाउंडेशन म्हणून जो सब्जेक्ट आहे ना सर, तो फक्त प्रोसिजरसाठीच आहे. एक पण प्रोसिजर त्याच्यामध्ये झाली एक नाही सर. 3 वर्ष प्रोसिजर झाले. नसतं, प्रोसिजर ह्यावर लिहून घ्यायचं. त्याच्यावर काही प्रोसिजर होणार नाही तर मग आमचा फायदा काय सर? आम्ही लोकांना कशी सेवा देणार? प्रॅक्टिकल कोणाचे झालेले नाहीये ना. ॲडमिशन आहे तर त्यासाठी थेरी नॉलेज भेटते पण प्रॅक्टिकल नॉलेज पण पाहिजे. त्या हॉस्पिटलमध्ये पुढे जाऊन थेरी नॉलेज थोडं उपयोग येणार आहे सर. प्रॅक्टिकल नॉलेज उपयोग येणार आहे ना हॉस्पिटलला. थेरी नॉलेज करून काय असतं? थेरी नॉलेज तर करून काय उपयोग नाही ना. फक्त एक्झाम पास होणार आहे. मेन तर प्रॅक्टिकल नॉलेज आहे हॉस्पिटलला. झाले सगळ्यांचे विषय? आता आपल्या संघटनेचे कोणाचे असेल तर सांगा, मी लास्ट उत्तर देणार आहे. आमचा स्टँड तुमचं अजून कोणाचे काय असेल तर बोला, मी सगळ्यांचे उत्तर देणार. सर पोरी हॉस्टेलला राहत नाही तरी सुद्धा त्यांचे 1-1 वर्षाची फी वसुली केली जाते. बसचे 2-2 महिना फक्त ट्रॅव्हल करताय तरी सुद्धा 1-1 वर्षाची फी वसुली केली जाते. कोणती एक मुलगी होती? ज्यांचा प्रॉब्लेम सर अजून एक मुलगी होती, तिचं उज्ज्वला कुठे आहे? उज्ज्वला दिदी आली का? बोल ना. दीदी इकडे आहे तर न्यू देन तिथे. हां त्यासोबत ताई हॉस्टेलमध्ये काय झालं ते सरांना सांगशील? सरांशी डायरेक्ट. सर आम्ही 3 महिने राहिलं होतं, त्याची फी आम्ही कंप्लीट केली होती. पण आमच्याकडून 1 वर्षाची फी मागत होते. म्हणजे ती फी नाही भरली ना, मग आमचं सामान जाळून टाकलं. सर एवढा अन्याय अत्याचार पोरांसोबत होत नाही सर. तुम्हाला याची काहीच माहिती नाही. म्हणजे बघा सर किती बिकट परिस्थिती आहे या स्कूलमध्ये. विद्यार्थिनीवर असा अन्याय होत असेल सर, तिचं सामान जाळून टाकलं. जे कोणी याच्यात दोषी आहे त्यांनी हिचं जे सामान असेल बाळा ते आपण भरून मागू त्यांच्याकडे. सर आमचे गुन्हा दाखल करायला लावू. तसं झालं नाही तर मग सर आम्हाला लाज वाटते. आमचे विद्यार्थी, आमचे लहान भाऊ इतक्या अत्याचार होतो, अन्याय होते त्यांच्यावर. हाच आवाज कुठेतरी उठवला गेला तर आमच्यावरती धमक्या दिल्या गेल्यात सर. अजून कोणाला काही अडचण आहे का? सर मी ऑगस्ट ते डिसेंबर महिन्यापर्यंत हॉस्टेलला होती आणि जानेवारी आणि जूनपर्यंत माझ्याकडून फी घेतली गेली हॉस्टेल. अतिरिक्त फी घेतली गेली. म्हणजे तू तेव्हा हॉस्टेलला नव्हती का ज्या पिरियड मध्ये? नाही. म्हणजे ऑगस्ट टू डिसेंबर पर्यंत तेवढ्याच होती तू. आणि कोणी फी घेतली तुझ्याकडनं बाळा? ही मॅमने एक्झाम फॉर्म भरू देणार नाही सांगून म्हणून एक्झाम फॉर्मची धमकी दिली. एनी मॅम. ओके, अजून कोणी आहे असा विषय हॉस्टेलवाल्यांचा? काय विषय अजून? कोणावर काय अत्याचार झाला असेल ये तर दीदी इकडे येऊन जा. ये पुढे पुढे. सगळे विषय सरांना सांगा जेणेकरून सरांना पण. हॉस्टेलला राहिलीच नाही पण पैसे भरलेले.
जे जे प्रॉब्लेम आहे इथे पुढे येऊन जाण प्रिया इथे. प्रॉब्लेम आहे ते सर तो एक विषय झाला होता की मी तुम्हाला कॉलवर पण बोललो होतो बघा, आपण मागे चर्चा केली होती. जे मुलींचे वॉशरूम आहे ते डायरेक्ट आपल्या स्टाफने पूर्ण दिवसासाठी बंद केले होते, त्यांनाही पनिशमेंट दिली होती. असं का? कोणत्या रूल्सनुसार? हां, म्हणजे विद्यार्थ्यांना डायरेक्ट पनिशमेंट देतात. लेडीज आहे सर, जेंट्स तर ठीक आहे, हे लेडीज आहे, यांना अशी अशी पनिशमेंट देतात हे लोक. बाहेर जा तुम्ही कुठे असं सांगत होते. कोण बोलत होतं तसं? सराचं बी नाव सांग, कोणतं टीचर? सगळ्यांना होते, कोण काय बोलत होते. म्हणजे मॅम असून सुद्धा तुम्हाला एवढा त्रास देत आहे, तेही महिलाच आहे ना. एक आमच्या बहिणीवर एवढा अत्याचार इथं होतोय सर, आणि या विद्यार्थ्यांनी कुठेतरी बोलण्यात, मी आलो होतो सर या विषयावरती. मी कॉलेजला मागे मी जे आपले सर होते मॅनेजमेंटचे, त्यांना त्या विषयावर बोललो होतो मी यांच्याशी. तेव्हा सरांनी कुठं ते टॉयलेट्स वगैरे ओपन केले. म्हणजे जर विद्यार्थ्यांवरती एवढा अन्याय होत असेल इथं, तर साहेब तुम्ही आढावा घ्यायला पाहिजे होता याचं प्रमुख म्हणून इथलं. जर विद्यार्थी समजा आज उठलेच नसते आणि ते 200 रुपये किंवा ते काय असेल 500 रुपये अतिरिक्त विद्यार्थी उठले नसते, मग ते पैसे कोणाच्या कशात गेले असते? जवळपास किती पैसे होतात ते? 200 किती रुपयाने भरले? किती लोकांनी? 97 पोरांनी किती? 1,17,000 रुपये होतात सर तेवढे. तर याच्यावरनं आपल्याला स्पष्ट दिसतंय की लूटमारी चालू आहे, एज्युकेशन माफी आहे. तर मग आमची एवढं सगळ्यांची विद्यार्थ्यांनी अशी मागणी की आपण याच्यामध्ये काय निर्णय घेता आता, आणि विद्यार्थ्यांना किती दिवसात तुम्ही हे सांगता की तुम्ही लेखी स्वरूपात की किती दिवसात तुम्ही विद्यार्थ्यांच्या हे मागण्या पूर्ण करतात? कारण की जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान होणे, विद्यार्थ्यांचे पेपर आहे, तर तुमच्याकडनं एक आम्हाला हे सांगा की तुम्ही किती दिवसात हे तोडगा काढता याच्यावरती. कारण की बघा, विद्यार्थी घडी अशा गोष्टीसाठी बसू शकत नाही, त्यांचे मानसिक त्रास होतोय त्यांना बी, किंवा हॅरेसमेंट होते. विद्यार्थी रोज इथे येत आहे, तिथं जात आहे, कधी पोलीस स्टेशनला जात आहे, कधी कुठं जात आहे. ते विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तुम्ही याच्यात काय भूमिका घेता, आणि किती दिवसात त्यांना ही सगळी जी अन्याय झालेला आहे त्याच्यावरती यांना म्हणजे फी असेल किंवा जे त्यांचं तिथलं किती दिवसात तुम्ही त्यांना निर्णय देणार? पोरांचं स्पष्ट म्हणणं आहे, जरी इतक्या म्हणजे तुम्ही जे दिवस देतील त्यात पूर्ण नाही झाले तर राज्यव्यापी पण आंदोलन करू शकतात. ते त्यांचं म्हणणं स्पष्ट आहे. अजून कोणाला प्रश्न आहे का? ज्याची कोणाची अडचण असेल त्यांनी समोर येऊन सांगा. सर स्वतः आलेले तुमच्यासाठी, बरोबर? जी काय अडचण असेल, छोटी असेल मोठी असेल, सर आहे, सर जबाबदार व्यक्ती. आता इन्स्टंट निर्णय होईल तुमच्यावर. ये तिकडे. सरांनी आम्ही आवाज उठवला तर आम्हाला इंटरनल मार्काची धमकी दिली गेली. हो, ते सुद्धा सर बघा तुम्ही. आता जे स्टुडंट लीडर म्हणून पुढे आले उद्या उठून त्यांच्यावर काही अत्याचार होणार नाही किंवा त्यांना टार्गेटमध्ये ठेवलं जाणार. हे याचं पण जरा तुमच्या पद्धतीने बघा. सर माझं फीचं आहे, मी ओपनमध्ये ॲडमिशन घेतलं आहे, तर 55,000 ट्युशन फी भरली आणि मेंटेनन्स फी 30,000 भरली. मग 35,000 तर पेंडिंग दाखवत आहे मला, आणि पूर्ण टोटल 90,000 भरली. पूर्ण फी भरून सुद्धा एकदम गरीब घराणे, पेंडिंग दाखवतात. शेतकरीचे पोरं एकदम. दीदी काही विषय आहे का? पुढे येऊन जा. आम्ही मेंटेनन्स फी पूर्ण भरली होती तरी 10,000 अजूनपर्यंत पेंडिंग दाखवते, आणि माझ्याकडे प्रूफ होता की मी पूर्ण फी भरली आहे तरीपर्यंत एक्झाम फॉर्म नाही भरून देत होते. ते 9 तारखेपासून तर 20 तारखे तोपर्यंत फिरत होती मी. खूप हॅरेसमेंट चालू आहे सर या कॉलेजमध्ये. आणि पहिला विषय, जर तुमची स्कॉलरशिप मंजूर झाली, जे आपले प्रकल्प अधिकारी आणि कॉलेजवाल्यांचा विषय असतो, मध्ये विद्यार्थ्यांचा काहीही रोल नसतो. मग त्या हिशोबाने कुठेतरी उल्लंघन झालं आहे तुमच्यावर. कारण हे डायरेक्ट कनेक्शन कोणाचं राहील? एक कॉलेज आणि प्रकल्प. तुमचा काही विषय नसतो तर तुमच्यावर हॅरेसमेंट झालेली, हे इकडंच चुकलेले. आणि सर एक तो स्कॉलरशिप फॉर्म दाखवतात, कुठे गेला स्कॉलरशिप फॉर्म? कोणाकडे? सावंत स्कॉलरशिप फॉर्म राजेंचा. तर एक फॉर्म काढा. तर त्या फॉर्मवर सर असं दाखवलंय, जी विद्यार्थी फी भरतात, बरोबर, ती फीज पेड 0 दाखवली डायरेक्ट. आणि विद्यार्थ्यांकडनं जे हे एवढं स्वरूपात पैसे आकारण्यात आले तर त्याचं मेन्शन त्या फॉर्मवर करायला पाहिजे होतं, बरोबर आहे का नाही? आणि जो फॉर्म आहे हा समर्थ कोण आहे? हा झेरॉक्सवाला आहे ना सर, हा समर्थ झेरॉक्सवाला. हा सांगतो, म्हणजे मॅनेजमेंट सांगतं इथून
की तुम्ही जेवढेही फॉर्म असेल तेवढे त्याच्याकडे भरायचे आणि जे विद्यार्थ्यांनी बाहेरून फॉर्म भरले त्याचे फॉर्म लवकर अप्रूव्ह होत नाही. हो, म्हणजे डायरेक्ट विद्यार्थ्यांना सांगता तुम्ही तिथून फॉर्म भरा आणि तो त्याच्यावरती मेन्शन करतो 00 फी. असं आपले हे मॅनेजमेंट सांगतो विद्यार्थ्यांना. मग याच्यातून याचं स्वरूप त्याचं बी काय असेल तर त्याचे बी क्लिअर करून टाका त्याला. आणि सर आमच्या जे आदिवासी विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाल म्हणून योजना आहे ती त्या योजनेपासून सर्व विद्यार्थ्यांना वंचित ठेवलं गेलं आहे, असं का सर? आता सर याच्यामध्ये एक विषय असा बी होऊ शकत होता की विद्यार्थ्यांना समजा इथं विद्यार्थ्यांचं ॲडमिशन जर नाशिक डिव्हिजन नाशिक डिस्ट्रिक्टमध्ये आहे बरोबर, तर विद्यार्थ्यांना तिथली पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेचा लाभ घेऊ दिला असता, बरोबर आहे की नाही? जेणेकरून विद्यार्थ्यांना एक आर्थिक मदत भेटली होती शिक्षणामध्ये, पुढं काहीतरी त्यांचा थोडंफार खर्च निघून गेला असता, बरोबर. तर विद्यार्थ्यांना आदिवासी विद्यार्थी आहे जेवढे किंवा सगळे विद्यार्थी सगळ्या समुदायाचे विद्यार्थी येतात, तर विद्यार्थ्यांना जे शासनामार्फत जे योजना भेटतात त्यांच्यापासून वंचित ठेवण्याचं इथं कट चाललेलं आहे का सर त्याच्यामध्ये? हां, आणि त्याच्यावर घेऊन सुद्धा दाखवलं त्याने. असं का सर? ज्याची समस्या असेल त्यांनी सांगा. आज नाही बोललं तर येणारी पिढी पण असंच होईल त्यांच्यासोबत अन्याय. म्हणून बोला तुम्ही, तुमच्या लहान भाऊसाठी तुमच्यासाठी बोला तुम्ही. तुमचं अजून काय? दिदी आहे ना यांच्या, बोला. दिदी येऊ दे, पुढे येऊ दे, इकडे येऊन पुढे येऊन माझी पण मेंटेनन्स फी पूर्ण भरली आहे 60,000, तरी पण 7,000 पेंडिंग दाखवत आहे. मग एक्झाम फॉर्म भरायला गेली होती तेव्हा सर सांगत होते तुझा एक्झाम फॉर्म भरला जाणार नाही असं सांगत होते. दीदी तू स्कॉलरशिपचा फॉर्म भरलाय ना, तर तुझा अप्रूव्ह झालाय ना, मग मेंटेनन्स फी कोणी घेतली तुझ्याकडनं? अनिता मॅडमांनी घेतली होती, बाकीची खाली दिली होती. अच्छा, कॅश दिली होती का? पण दिली होती, ऑनलाईन पण दिली होती. अच्छा, हे बघा सर, ते संबंधित या गोष्टीमध्ये जे संबंधित व्यक्ती आहे ना सर, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा सर, फसवणुकीचे विद्यार्थी जे कोणी असेल संबंधित व्यक्ती गुन्हे दाखल करून सस्पेंड करा त्यांना. अजून दिली करा त्यांना, कारण आता झालं तर पुन्हा होईल. आणि माझं एक्झाम मध्ये नाव नाही टाकलं लिस्टमध्ये, 1 वर्ष वाया गेलं. इथं परत नवीन फर्स्ट इयरला होती आमच्यासोबत, तिला परत नवीन फर्स्ट इयर करावं लागतं. हिचं नाव पुढेपर्यंत गेलं नाही, ती रेग्युलर विद्यार्थी होती. फर्स्ट इयरला रेग्युलर होती ती. मग सर हिचं एक वर्षाचं नुकसान त्याचं काय? ते तर हिचं काय रीतसर ते चौकशी करा या पोलीस. समजा काय होत असेल तिला तिचे रेग्युलर बॅचमध्ये हे करण्याचा प्रयत्न करा सर, म्हणजे जेणेकरून तिचं विद्यार्थिनीचं 1 वर्ष शैक्षणिक नुकसान व्हायला नको. अजून कोणाचे दीदी? मेंटेनन्स फी पूर्ण भरली असेल सुद्धा आमचे 10,000 पेंडिंग दाखवते. रोहनला फोन कर, तुझा फोन काय आला दीदी तुझं? मेंटेनन्स फी 60,000 पूर्ण भरली असून 10,000 पेंडिंग दाखवते. स्कॉलरशिपचा फॉर्म भरला दिदी तू? अप्रूव्ह झाला तरी विद्यार्थ्यांकडे एवढं. आता ठीक आहे, यांच्या विषयात वेगळा. तू कोणत्या इयरला आहे ताई? सेकंड इयरला आहे. आता थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांकडून 50,000 रुपये, यांच्याकडून 60,000. फर्स्ट इयरचे कोणी आहे त्यांच्याकडनं घेतलंय का? फर्स्ट इयरची दिदी तू इकडे आहे ना, इकडे पुढे येऊन जा. 35,000 फी आहे आणि 55 घेतलेलं माझ्याकडून. सर आणि सर जर पोरांकडनं असं घेताय, मग आता जे न्यू ॲडमिशन होत आहे नाही का यावर्षी, त्यांच्याकडनं फक्त 25,000 घेता. मग एवढी एवढी 25,000 फक्त. नाही, पहिली गोष्ट म्हणजे फी घ्यायलाच नको. घ्यायलाच नको, पहिली गोष्ट फी घ्यायलाच नको. फीचा काही रोल येत नाही. अजून झालं नाही. तुम्ही डॉक्युमेंट्स जे अपलोड इथं कॉलेजला जमा केले होते ते प्रॉपर दिले होते का? आणि ठीक आणि भरायला होत होता. किती फी? स्कॉलरशिप हॉस्टेल जर राहिले का तुम्ही? हा 2 महिने राहिली होती आणि पूर्ण वर्षाचे 11,000 भरायला होत होते. घेऊन घेतले नाही घेतलं आम्ही केले. बघा सर, सगळ्या विषय खूप मोठा विषय आहे. त्याच्यात तुम्ही लक्ष द्या.
प्रत्येक इश्यूमध्ये इश्यू क्रिएट होते सर. आपलं पैसे पेंडिंग आहे तर ते मान्य करतो, पैसे घ्यायलाच नको हवे. 2 महिने राहिले तरी 10,500 घेत आहे आमच्याकडून. आमचे 20,000 मागत आहे, तेव्हा एक्झाम फॉर्म भरला जाणार सांगता अजूनपर्यंत नाही भरला नाही. सर प्रश्न असा पण आहे ना की मेंटेनन्स डोनेशन कोणत्या बेसवर घेतोय आपण, कोणता GR, कोणता ॲडमिशन बुलेटिन कोणता आहे, त्याच्या कोणत्यावर बेसवर घेतोय सर. डोनेट का आम्ही का ब्लड डोनेट करतोय का शाळेला, पैसे काय सर हे तर डायरेक्ट ऑलरेडी मॅनेजमेंटमध्ये बसत असेल तर पैसे घेणे. असं येतं की विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचं डोनेशन असेल किंवा कुठलीही रक्कम असेल जी कॉलेज प्रशासन घेत असेल, जसं की एक्झाम फॉर्म तुम्हाला भरू देणार नाही किंवा कुठल्याही परिस्थितीत तुमचे इंटरनल मार्क कमी करू किंवा तुम्ही काय केलं असं दाबून जर असं विद्यार्थ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करतील तर जबरदस्तीने तुम्ही डोनेशन द्या असं करून, तर त्याच्यावरती वसुली डायरेक्ट संस्थाची मान्यता रद्द करण्यात यावी असा त्याच्यात नियम आहे सर नर्सिंग काउन्सिलचा. अजून कोणाची समस्या आहे का ताई, मित्रा? सरांचं बोलणं ऐकून हां सरांना बोल. बसपास काढले होते आणि 4 महिन्याचे पैसे भरले होते. मग नंतर मला पैसे मॅनेज न होत होतं म्हणून बसपास कॅन्सल करायला आला होता. तर सांगत होते की पूर्ण वर्षाचे पैसे भरावे लागतील असं सांगत होते. सरांना ऐकू येत नाही, थोडं मोठ्या आवाजात बोल. आता ते बोल ना, जोरात बोल ना, काय नाही, आवाज. म्हणजे हा विद्यार्थी काय मानतो आपले सर हे टेन्शन नाही घ्यायचं आपले सर तुमच्यासाठी झाले इथं, तुमची समस्या सोडवण्यासाठी झाले स्पेशल अधिवेशन सोडून, बरोबर. तर आपले जे काही समस्या असतील जेणेकरून तुमची समस्या पुढे होऊ नये आणि ते आता तातडीने सॉल्व्ह होईल म्हणून बोल, काय विषय नाही. मी तोडगावून बसपास काढले होते 4 महिन्याची. नंतर फक्त पैसे मॅनेज न होत होते म्हणून मी बसपास कॅन्सल करायला आला होता. मग ते सर सांगत होते की पूर्ण वर्षाचे पैसे भरावे लागतील असं सांगत होते. तू किती दिवस बसने ट्रॅव्हल केलं होतं? मी 4 महिने. 4 महिन्याचेच तेवढे पैसे भरले होते ना? नंतर मी मतलब कॅन्सल करायला आलो होता. राहतो नंदुरबारला हा विद्यार्थी आणि तडोद्याची पास काढून दिली त्याचा. असं का? त्याला बसायचंच नाही तर फी भरायची. तो भाडा करून बी येतोय आणि कॉलेजवाल्यांनी ते भाडा केलेले पैसे बी आणि याचे पैसे बी घे. आणि गव्हर्नमेंट पासचं फक्त 200 रुपये गावातले नंदुरबारचं, इथून तर नंदुरबार 200 रुपये पास घेतात. आणि कॉलेजवाले काही तळोदाची पास काढायला होता आणि किती 800, 900, 1000 असं घेतात नंदुरबार मधलेच फक्त. असं का होते? सरांचं जे म्हणणं ऐकून घेऊ आपण आता. अजून कोणी आहे का ज्याला समस्या आहे ज्याच्या? तुमच्या युनियनवाल्याचं पहिलं आहे का? युनियनवाल्याचं काय म्हणणं आहे ते सांगा पहिले. सर आमचं मत एवढंच आहे, ज्या विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे आम्ही त्याच्यावर ठाम आहे. विद्यार्थ्यांचं आता काहीच नाही ना, आता एवढंच आहे ना. हे बघा, ज्या गोष्टी तुमचा अन्याय झाला सर तो सगळा अन्याय आम्ही दूर करणार आहे. जे रितसर असेल तर ज्या हॉस्टेलचे पैसे जास्त घेतले असेल तुरंत रिफंड करण्यात येईल. जे बेकायदेशीर पैसे घेतले असतील 2600 रुपये घेतलेले तुमच्याकडनं तुरंत ऑनलाईन तुम्हाला ते पे केलेले. 500 रुपये दंडाचे घेतले असेल ते सुद्धा पे केले. बाकीचे काय असतील ते सुद्धा तपासून आपण सगळे लवकर पे करण्यात येईल तुमचे. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. रिटर्न लिखित द्या सर यांना, लिखित द्या सर. काय लेखी स्वरूपात पाहिजे ना. आश्वासन दिलं असतं तर बरं झालं असतं. हे तुम्हाला लिखित दिलेलं नाही सरांनी. उठणारच नाही. उठायचं नाही. दिलेलं नाही, काय माहिती कधी करतील तुम्हाला. लिखित मागा, लिखित पाहिजे आपल्याला बस. तारीख नाही, काय नाही, आश्वासन देऊन निघून गेले. अरे किती लोक असं आश्वासन कोणालाच पाहिजे नाही. जोपर्यंत लेखी देत नाही तोपर्यंत कोणी उठणार नाही. आश्वासन देऊन काढले ते. लेखी स्वरूपात त्यांना एक कागद दिला आणि त्यानंतर जे डोनेशन घेतलेले ना बरोबर ज्यांनी घेतलं यांच्याकडून त्यांची लेखी जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत तुझं हलायचं नाही. काय माहिती नसणार, कॉलेज त्यांचं मॅनेजमेंट त्यांचं सगळं आपल्या घरामध्ये काय तर आपल्याला माहित नसतं का? डोनेशन परत पाहिजे आता पाहिजे. आपण एकदा त्यांना बसू द्या, 5 मिनिटं देऊ, 5-10 मिनिटं. विद्यार्थ्यांचे विषय विद्यार्थी आणि ते बरोबर आपला काय रोल नाही. मी पण देऊ शकतो, मी तुम्हाला गाडी करून देऊ फिरायला. जर मीच नाही आलो तर काय proof आहे तुमच्याकडे? जर मी लिहून दिलं की एवढ्या दिवसात तुम्हाला गाडी करून देईल, तेव्हा तुम्हाला कळलं ना सरांनी करून दिलं होतं. कुठे गाडी तुमच्याकडे proof आहे, मग तुम्ही आमच्यावर कंप्लेंट करणार. त्या गोष्टीला आपण म्हणजे आता ते बसते ते विचारपूस करते. म्हणून तुम्ही लिखित मागा सरांकडनं, नाही तर काहीच होणार नाही, मी गॅरंटी देतो. ऑलरेडी यांना असा विषय होऊन गेला ताई, यांना घेऊन जायचं येवल्याला आणि येवल्याला 100% फिल्डिंग लावतील.
प्रत्येक विद्यार्थी फिल्डिंग मध्ये विषय काय आहे नाही, विषय काय आहे प्रत्येक विद्यार्थी हुशार नसतो. प्रत्येक विद्यार्थी हुशार नसतो. लेखी सेवा इथं कोणी हालणार नाही. लेखी सेवा इथून कोणीच हालणार नाही. आपल्या निर्णयावरती ठाम आहेत ना. विद्यार्थ्यांचा हाच विषय होता. येवल्याला घेऊन जात आहे, बसेस देत नाही. तुमचाच होता का? आमच्या मागण्या पूर्ण करा सांगायचं. ओके बसेस देतात बसेस अवेलेबल करून देत होतं पण त्याची फी घेतली. हा इथं माझे उभा करून घेतलं होतं. जोपर्यंत तुम्ही डोनेशन फी घेत नाही तोपर्यंत बस पुढे आताचा विषय नाही, 3-4 याच कॉलेजचा होता. तुम्ही त्यांचे प्रतिनिधी, मी कोणाचा प्रतिनिधी? कारण मी असा डाऊट बसला मला. ते आम्ही मान्य नाही करत. तुम्ही आमच्या सेकंड इयरला एक्झाम जोपर्यंत मागणी तुमची पूर्ण नाही होणार तोपर्यंत सर उठणार नाही. सर बोलले सर करतील. विश्वासू सर आहे ते करून. मला पण विश्वास आहे. सर पण बसणार आहे.